वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्हिताय नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मुखं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। या कुन्दे नृतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापहा। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। गुरो तुझीः पदवारिधारा दुओ सदा कायिकदोषसारा सदैव माझे मनवाणी शुद्ध करो तुझे नाम पवित्र सिद्ध। गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। मागच्या भागामध्ये आपण वराह अवताराबद्दल सगळ्या कथा ऐकलेल्या आहेत। आता या संबंधीचा थोडीशी माहिती मी आधी सुरुवातीला आपल्याला सांगणार आहे। काही ठिकाणी वराह ही एक जात असून त्या जातीची माणसं असा काही ठिकाणी उल्लेख आहे। भागवतात नाही आहे, पण मी वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती जी मला समजलेली आहे माझ्या गुरूंकडून इतरांकडून त्याबद्दल त्या माहितीबद्दल थोडंसं इथे सांगते। काही गोष्टी भागवतातल्या आहेत आणि काही आमच्या गुरूंनी त्या वेळेला आम्हाला सांगितल्या आहेत किंवा काही प्रवचन आहेत डोंगरे महाराजांची, ती प्रवचनातला सुद्धा काही भाग मी भागवताच्या कथेमध्ये आपल्या इथे समाविष्ट केला आहे। कारण भागवत रहस्य हे डोंगरे महाराजांचं पुस्तक आहे आणि भागवताबद्दलच त्यांनी हे सगळं लिहिलेलं असल्यामुळे भागवत कथेमध्ये मी त्याचा समावेश केलेला आहे। तर त्या म्हणजे वराह जातीच्या माणसांचा उल्लेख एका ठिकाणी लिखाणात केलेला आहे। तर तो असा आहे की दुष्ट लोकांना मारून पृथ्वी चांगली करायची होती आणि म्हणून हा भगवंतांनी वराह अवतार घेतला आहे। आणि हे वराह 3 प्रकारचे आहेत, नीलवराह, कपिलवराह आणि श्वेतवराह। आता नीलवराह म्हणजेच वर अधिक आह, वर म्हणजे शुभ दिन, आणि ज्या दिवशी हा अवतार झाला तो शुभ दिन झाला म्हणून नीलवराह असं। आणि नील म्हणजे हिमयुगाच्या शेवटी पद्मकल्पात जेव्हा सर्वत्र पाणीच पाणी होतं त्यावेळेला हा वराह अवतार घेतलाय। आणि यामध्ये महामानव होता आणि मैनादेवी ही त्याची पत्नी होती आणि त्यांनी सगळी पृथ्वी फावड्यांनी आणि कुदळांनी स्वच्छ केली, समतोल केली, राहण्यायोग्य केली असा उल्लेख तिथे आहे। आणि त्याच्यामुळे हा एक प्रकारचा यज्ञच त्यांनी केलाय की सर्वांच्या राहण्यासाठी, सर्वांच्या सेवेसाठी त्यांनी हे जे केलंय, पृथ्वीला समतोल केलंय, हा एक प्रकारचा यज्ञ आहे। आणि म्हणून या अवताराला यज्ञवराह असं सुद्धा म्हटलेलं आहे। दुसरा अवतार आहे तो
आदिवराह किंवा कपिल वराह म्हणजे वनात राहत होते ही लोक. आणि दक्षिण भारतातील हिंगला नदीच्या काठी ही घटना घडलेली आहे. जेव्हा पृथ्वी रसातळाला गेली होती, ती रसातळाला गेलेली पृथ्वी वर काढली त्यावेळेला ते 2 दाढा म्हणल्या आहेत. आणि त्याचं शरीर जे आहे वराहचं, वराह अवतारातलं, ते खालचं मानेपासून खालचं शरीर हे माणसाचं आहे आणि मान आहे ती वराहची आहे. आणि त्याच्या 2 दाढांवर ती पृथ्वी आहे. बघा त्यावेळेला सुद्धा पृथ्वी गोल असंच चित्र सगळीकडे आलेलं आहे. म्हणजे नासानी आत्ता प्रूव्ह केलं आहे की पृथ्वी गोल आहे. म्हणजे त्यानंतर कितीतरी वर्षांनी नासाला हा शोध लागलेला आहे की पृथ्वीचा आकार गोल आहे. पण ज्या वेळेला नासाही अस्तित्वात नव्हतं त्यावेळेला आपले पुराण आणि वेद यांचा अभ्यास किती प्राचीन आणि किती सुंदर रीतीने आहे की त्यातले दाखले, त्यातले काळाचे संदर्भ, त्यातली कालगणना आजसुद्धा नासांना आता कळतंय की ही पूर्वीची कालगणना. आणि म्हणून आता नासानी पण ठरवलं की आपण पण ह्या हिंदू सनातन संस्कृतीचा अभ्यास करावा. अशी ही आपली वैशिष्ट्यपूर्ण हिंदू संस्कृती आहे. आणि बघा ही पृथ्वी त्यावेळेला त्यांनी गोल आकारात दाखवलेली आहे. आणि आजही म्हणजे नासानी सुद्धा त्यानंतर हा शोध लावला आहे की पृथ्वीचा आकार हा गोल आहे. अशी रसातळाला गेलेली पृथ्वी वराह अवताराने वर आलेली आहे. हा कपिल अवतार आहे. तर हे कपिल वराह अवतारामध्ये कुठला भाग होता तर कॅस्पियन समुद्र ते काश्मीर इतकं त्या कपिल वराहचं साम्राज्य होतं. कॅस्पियन समुद्रापासून काश्मीरपर्यंत असा तो राजा होता. तिसरा जो अवतार आहे तो श्वेतवराह. हा श्वेतवराह आहे हा द्रविड देशाचा राजा सुमती आणि त्याची पत्नी विमती या सगळ्यांनी मिळून त्या द्रविड देशावर राज्य केले. आणि हे 3 मिळून हा आपला वराह अवतार झालेला आहे. अशी आहे ही कल्पना. आता हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू असे 2 आहेत. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला ती कथा आता आपण पुढे घेणारच आहोत की हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे 2 असुर आहेत. हे कसे जन्माला आलेत तर आता ही कल्पना आता आपण कथा बघूया. विदुर विचारतायत आता मैत्रेयांना की हा हिरण्याक्ष कोण होता, पृथ्वी रसातळाला का गेली आणि वराह नारायणांचं हे वराह नारायणांनी अवतार घेतला तर त्यामागे हिरण्याक्ष कसे काय आले बाबा. तर ही मला तुम्ही हिरण्याक्षांच्या जन्माची कथा मला आता सांगा. त्यावेळेला पुढे मैत्रेय ऋषी सांगतायत विदुरांना अशी कथा आपल्याला शुकमुनी परीक्षिताला सांगतायत. 7 दिवसाचा त्यांचं चाललेलं आहे भागवत सप्ताह आपण ऐकतोय. आता ही पुढची कथा आपण बघूया. आता आपल्याला माहिती आहे की मनापासून ब्रह्मदेवाच्या मनापासून जे ऋषी तयार झाले त्याच्यामध्ये कश्यप ऋषी होते. आणि त्यामध्ये त्या मनु आणि शतरूपांना ज्या मुली झाल्या त्यातल्या दितीचा विवाह हा कश्यप ऋषींशी झालेला आहे. दिती ही कश्यप ऋषींची धर्मपत्नी होती. एक दिवस काय झालं, सायंकाळच्या वेळेला दितीने खूप छान शृंगार केला. आणि शृंगार केल्यानंतर तिला कामसुखाची इच्छा झाली, कामातूर झाली ती. आणि ती कश्यपांजवळ आली. त्यावेळेला कश्यप ऋषी तिला म्हणाले, अगं हा सायंकाळचा समय आहे, हा कामसुखासाठी नाही. जा देवाजवळ दिवा लाव. शास्त्रात सांगितलेलं आहे की सौभाग्यवती स्त्रीच्या अंगात लक्ष्मीचा अंश असतो. सायंकाळी लक्ष्मीनारायण घरी येत असतात. त्यावेळेला तुळशीची पूजा करा, देवाजवळ धूप दीप अगरबत्ती लावा. ईश्वर तर परप्रकाशी नाही आहे, तो स्वयंप्रकाशी आहे. पण आपण त्याची पूजा करणं गरजेचं आहे. आपण दिवा लावला पाहिजे. मन आणि बुद्धी याचे स्वामी चंद्र आणि सूर्य सायंकाळी दुर्बल होतात आणि त्यामुळे मन आणि बुद्धीमध्ये काम प्रवेश करतो आणि तो रात्री प्रगट होतो. तुला तर आत्ताच असं वाटतंय, तर सायंकाळची वेळ ही प्रभुनामाच्या जपाची आहे आणि त्यामध्ये तू असं कृत्य करणं चांगलं नाही. ते समजावून सांगतात. मानिनी भगवान शंकर यावेळी जीवमात्रांचे निरीक्षण करण्यासाठी फिरत असतात आणि त्यांना जर ही गोष्ट यावेळी जर आपण स्त्रीसंग केला तर भगवान शंकरांचा तो अपमान होईल.
आणि अनर्थ होईल आणि ते आपल्याला काय करतील, दंड करतील. भस्मांतम शरीरम, या शरीराचं शेवटी भस्मच व्हायचं आहे. म्हणून शंकर अंगाला भस्म चर्चितात आणि जगाला वैराग्याचा बोध करीत असतात. पण दितीने काही कश्यपांचं म्हणणं ऐकलं नाही आणि कश्यप सुद्धा दितीच्या दुराग्रहाला बळी पडले. आणि शेवटी दितीला आपल्या दुराग्रहाचं जेव्हा भान आलं त्यावेळेला तिला अतिशय पश्चाताप झाला होता आणि मग तिने भगवान शिवांची क्षमा याचना केली. त्यावेळेला कश्यप तिला म्हणालेले आहेत, आता जो तुला गर्भ राहणार आहे त्या तुझ्या गर्भातून 2 राक्षस उत्पन्न होणार आहेत. बघा, पती आणि पत्नीने जर उचित संयम पाळला नाही तर त्यापासून उत्पन्न होणारी प्रजा ही पापी होते. म्हणून असं म्हटलंय की दोन्ही पक्षातील द्वितीया, पंचमी, अष्टमी, एकादशी, चतुर्दशी, पौर्णिमा, अमावस्या आणि पर्वकाळ या पवित्र दिवशी ब्रह्मचार्याचं पालन करावं. पण आता काय, सध्या काळच सगळीकडे बिघडलेला आहे, त्यामुळे पापी प्रजा उत्पन्न होणारच आहे. लोकांचं अंतःकरण अधिक बिघडत चाललंय. त्यामुळे एकादशी, पौर्णिमा या पवित्र दिवसांचा विचार न करताच लोक पापी प्रजा उत्पन्न करीत आहेत. जेव्हा दितीला कळलं की आपल्या गर्भातून राक्षस उत्पन्न होणार आहेत त्यावेळेला ती घाबरली. तेव्हा कश्यप म्हणाले, तू काळजी करू नकोस, या तुझ्या मुलांना मारण्यासाठी स्वतः भगवान नारायण अवतार घेणार आहेत. तेव्हा दिती म्हणाली, म्हणजे माझे पुत्र भाग्यशालीच म्हटले पाहिजेत. तेव्हा पुढे कश्यप तिला सांगतायत, अगं तू भाग्यशाली आहेसच, कारण तुझा नातू पुढे महान भगवत भक्त होणार आहे, तो महान वैष्णव होणार आहे आणि प्रल्हाद या नावाने तो विख्यात होणार आहे. जो देवाचे स्मरण एकटाच करत असतो तो साधारण वैष्णव आणि ज्याच्या संगतीने इतरांनाही देवाची भक्ती व स्मरण करण्याची प्रेरणा मिळते तो महान वैष्णव, असं शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. त्या कश्यपाने तिला सांगितलं की तुझ्या पोटी आता येतील राक्षस जन्माला. काही कालांतराने कळलं दितीला की ती दिती गर्भवती झालेली आहे. आता तिला वाटायला लागलं की माझी मुलं देवांना त्रास देतील आणि म्हणून यांचा जन्मच लवकर होऊ नये. जोपर्यंत यांचा जन्म होत नाही तोपर्यंत माझ्या पुत्रांपासून देवांना त्रास होणार नाही, असा विचार करून तिने 100 वर्ष गर्भधारण करून ठेवला. आणि तिच्या या कृतीने सूर्यचंद्रांचं तेज कमी होऊ लागलं आणि देव घाबरून गेले. ते ब्रह्मदेवाजवळ आले. त्यांनी विचारलं, दितीच्या गर्भात आहे तरी कोण? त्यावेळेला ब्रह्मदेवांनी सगळा वृत्तांत देवांना सांगितलेला आहे. त्यावेळेला मग ब्रह्मदेवांनी येऊन सांगितलंय आणि मग दितीने त्या पुत्रांना जन्म दिलेला आहे. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू असे ते 2 असुर तिच्यापासून जन्माला आलेले आहेत. आता हा हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू कोण असतील असं आपल्याला मनात विचार येईल. तर आता त्याच्या संबंधी एक वेगळी कथा आहे बरं का, की हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे कोणाचे अवतार असतील. तर ते खरोखरच देवाचे पार्षद होते बरं का. तुम्हाला सांगितल्यावर आश्चर्य वाटेल, पण हे पार्षद होते विष्णूंचे. आणि मग त्यांना का बरं असा असुर योनीत जन्म आला, तर त्यांची कथा पुढे आता शुकमुनी सांगतायत परीक्षिताला. ब्रह्मदेव म्हणाले, एकदा माझे मानसपुत्र सनकादी ऋषी फिरत फिरत वैकुंठाजवळ आले. त्यांना अलौकिक वैकुंठ धामाचं दर्शन घ्यायचं होतं. तेथले भ्रमर सुद्धा प्रेमाने ईश्वराचं गुणगान करीत होते. जणू काही ते भ्रमर म्हणजे भुंगे कृष्णाचं दर्शन कीर्तन करीत आहेत अशा पद्धतीचं प्रसन्न वातावरण होतं सगळीकडे. जिथे बुद्धी कुंठित होती ते वैकुंठ. वैकुंठातले वृक्ष आणि पुष्प सुद्धा दिव्य आहेत. 6 ऋतू परस्परांचे सखे बनून त्या धामाची सेवा करत असतात. तिथे 7 मोठे मोठे किल्ले आहेत आणि त्यांना ओलांडून जावं लागतं.
आपल्या इकडे दक्षिणेला रंगनाथाचं एक मंदिर आहे आणि ते रंगनाथाचं मंदिर या पद्धतीनेच बांधलेलं आहे. जो कोणाला कधी योग आला तर दक्षिणेला रंगनाथाचं मंदिर बघून या. आपल्याला तिथे या पद्धतीचं वैकुंठासारखं केलेलं मंदिर बघायला मिळेल. आता सनत कुमारांना 7 द्वारं होती. ती 7 द्वारं पार करायची होती. सनत कुमार 6 द्वारं पार करून 7व्या द्वारावर आले. 7व्या द्वारावर तिथे जय आणि विजय हे विष्णूंचे पार्षद उभे होते, द्वारपाल उभे होते. पार्षद येते भगवंतांचे, भगवंतांचा आशीर्वाद आहे त्यांना. ते पण भगवंतांचं सतत नामस्मरण करत असतात. आणि विष्णूंनी त्यांना आज्ञा केली होती की माझ्या आज्ञेशिवाय कोणालाही आत वैकुंठात सोडायचं नाही. आता जय विजय उभे आहेत. सनत कुमार म्हणतायत की आम्हाला भगवंताच्या वाड्यात प्रवेश करायचा आहे आणि ते स्वतः जय विजयाची परवानगी न घेता आता पाऊल टाकणार पुढे. इतक्यात ते द्वारपाल जय आणि विजय आले पुढे आणि त्यांनी अडवलं सनत कुमारांना की तुम्हाला आत जाता येणार नाही. मला आधी भगवंतांची परवानगी घ्यावी लागेल की तुम्हाला आत सोडू का. त्यावेळेस सनत कुमारांना फार राग आला. ते जोरात म्हणले, आम्ही तर माता लक्ष्मी आणि पिता नारायणांच्या दर्शनाला आलो आहोत. हे सनत कुमार कौपिनधारी होते. कौपिन म्हणजे केवळ लंगोटी नव्हे तर ते जितेंद्रिय म्हणजे ज्यांचा इंद्रियांवर ताबा होता असे ते कौपिनधारी. भगवंताच्या दर्शनाला जितेंद्रिय म्हणजे ज्याचा इंद्रियांवर ताबा आहे अशीच लोक जाऊ शकतात. म्हणून ते 6 द्वारं पार करू शकले. द्वारपाल म्हणाले, आतून आज्ञा मिळाली तरच आम्ही आपल्याला आत जाऊ देऊ, तोपर्यंत आपण इथेच थांबा. त्यांनी असं म्हणाल्यावर मात्र सनत कुमार अतिशय क्रोधित झाले. आता ज्ञानी माणूस आहे तो 6 द्वारं ओलांडून पुढे जातो, पण 7व्या द्वारावर त्याला जय आणि विजय अडवतात. आता ही 7 द्वारं कोणती तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान आणि धारणा या 7 पायऱ्या आहेत. आणि या 7 पायऱ्या ओलांडल्यानंतरच म्हणजे अष्टांग योग झाल्यानंतरच ब्रह्मदेवाचा साक्षात्कार होतो. योगाची ही 7 अंग आहेत आणि ती 7 अंग सिद्ध केल्यानंतरच वैकुंठामध्ये आपल्याला प्रवेश मिळतो. वशिष्ठ मुनींनी योग वशिष्ठामध्ये साधकांकरता ज्ञानाच्या 7 भूमिका सांगितलेल्या आहेत. शुभेच्छा, विचारणा, तनुमानसी, सत्वापत्ती, असंशक्ती, पदार्थ भावना आणि तुर्य. जय म्हणजे देशातील प्रतिष्ठा आणि विजय म्हणजे परदेशातील विजय. जय विजय म्हणजे कीर्ती आणि प्रसिद्धी. प्रतिष्ठेचा मोह उत्पन्न होताच देवाच्या द्वारापासून मागं जावं लागतं, परत जावं लागतं. क्रोध केल्यामुळे काय झालं तर सनत कुमारांना प्रभूच्या 7व्या दारापर्यंतच येता आलं आणि क्रोधमध्ये आडव्या आल्यामुळे 7व्या दारापासून आता परत जावं लागणार. पण त्यांचा क्रोध सात्विक होता. ते द्वारपाल भगवंताच्या दर्शनास बाधा उत्पन्न करत होते आणि म्हणून त्यांना राग आला. आता अशा वेळेला काय झालं माहितीये का, त्यावेळेला भगवंतांनी त्यांना 7वं दार उघडून प्रवेश दिला नाही. भगवंत म्हणाले, तू अजून तुझ्या मनात क्रोध जागृत आहे, अजून तू विकारी आहेस, तर तुला माझ्या वैकुंठात आत येता येणार नाही. मीच तुझ्या दर्शनाला येतो. आणि म्हणून भगवंत स्वतः दारावर आले आणि त्यांनी सनत कुमारांना दर्शन दिले. सनत कुमार मात्र भगवंताच्या महालामध्ये प्रवेश करू शकलेले नाही. ज्ञानासाठी ज्ञानमार्गात अहंकार हा विघ्न करत असतो. अभिमानाच्या मुळाशी हा क्रोधच असतो. सनत कुमारांना थोडा गर्व झाला, अहंकार झाला की मी जितेंद्रिय आहे ह्याचा अभिमान झाला. सनत कुमारांच्या मार्गामध्ये क्रोधाने बाधा आणली. क्रोधाने ज्ञानाचा नाश झाला. काम, क्रोध, लोभ या तिघांमुळे पुण्याचा क्षय होत असतो. विवेकाने काम नष्ट होऊ शकते. क्रोध नष्ट करणं मात्र अतिशय कठीण आहे. जो क्रोध सनत कुमारांसारख्या जितेंद्रिय अशा ज्ञानी माणसांना सुद्धा आवरता आला नाही, तिथे आपल्यासारख्यांची काय कथा.
म्हणून एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायणात लिहून ठेवलंय की कामी व लोभी यांना काही ना काहीतरी तात्कालिक लाभ होऊ शकतो, पण क्रोध करणाऱ्यांना काहीही लाभ होऊ शकत नाही. इतकेच नाही तर त्यांच्या पुण्याचा क्षय पण कमी होत जातो. कामेन कर्मनाश स्यात्, क्रोधेन ज्ञाननाशनम, लोभेन भक्तिनाशः स्यात्, तस्मात् एतत् त्रयं त्यजेत. कामानी कर्माचा नाश होतो, क्रोधानी ज्ञानाचा नाश होतो, लोभानी भक्तीचा नाश होतो, आणि म्हणून तस्मात् एतत् त्रयं त्यजेत. याच कारणाने गीतेत या तिघांना काम, लोभ आणि क्रोध या तिघांना नरकाचं द्वार म्हटलं गेलेलं आहे. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः, कामक्रोधस्तथा लोभस्तस्मात् एतत् त्रयं त्यजेत. भक्ती मार्गात लोभ विघ्नरूप होतो. माणूस आता लोभाचं म्हणलं तर आता आपण रोजच्या जीवनात बघतोच की जेव्हा आपल्याला मुलांना कपडे करायचे, स्वतःला कपडे करायचे, आपण जातो दुकानात, दुकानदार दाखवतो 70 रुपये मीटरचं कापड, 100 रुपये मीटरचं कापड, 170चं दाखवतो, 500चं दाखवतो. त्यातल्या त्यात आपण भारी कापड आपल्या स्वतःसाठी, मुलांसाठी खरेदी करतो. पण आता दसरा आहे, देवाला वस्त्र घालायचं आहे, आपण बाहेर येतो. देवाच्या वस्त्राची आपण किती बार्गेनिंग करतो. अरे 60 रुपयाचं तर कापड असतं त्या देवाऱ्यात घालायचं, पण अरे 40ला दे, 20ला दे, 30ला दे, आणि आपण त्यातल्या त्यात हलकं कापड आपण देवाला शोधतो. गुलाबाचं फूल जर देवाला घ्यायचं असेल आणि ते जर 4 रुपयाला मागितलं एक, तर आपण म्हणतो अरे बापरे फारच महाग झालीत गुलाबाची फुलं, जाऊ दे कण्हेरीची फुलं आहेत ना तीच दे बाबा, फारच महागाई झाली, जास्त काही आपल्याला नको. देवाला काय 2 हस्तक 3रं मस्तक. आपण त्यावेळेला सोयीस्कर अर्थ काढतो आणि देवाला कमीत कमी हलकं घेतो. पण आपल्याला वस्तू घेताना आपण हजारो रुपये खर्च करतो, आणि परमेश्वरासाठी काही करायचं झालं मात्र तर आपल्याला लोभ निर्माण होतो आणि आपल्याकडून ती गोष्ट घडत नाही. आणि त्याप्रमाणे लोभासारखंच क्रोधही अतिशय माणसाचं ज्ञान नष्ट करतो. सनतकुमार क्रोधित झाले आणि म्हणून त्यांचं पतन झालं. देवाच्या दरवाजापर्यंत जाऊन सुद्धा त्यांना आतमध्ये प्रवेश मिळाला नाही आणि त्यांना परत यावं लागलं. म्हणून मन आणि बुद्धी यांच्यावर विश्वास ठेवू नका, ते नेहमीच दगा देतात. आपला स्वतःच निर्दोष मानण्यासारखा दुसरा दोष नाही. आपण नेहमी स्वतःला कधी दोषी मानत नाही. मी नेहमी बरोबरच असतो, माझ्या हातनं हे घडलंच नाही, माझ्यामुळे ही चूक झाली नाही, तर त्याने असं वागितलं म्हणून माझं असं झालं, असं आपलं नेहमी स्वतःला एक एक्सप्लेन करतो आपण स्वतःला. पण हा क्रोध, काम, लोभ हे सगळे आपल्या अंतरंगात दडलेले आहेत. क्रोध काही बाहेरून आलेला नाही आहे. सनतकुमारांचा क्रोध बाहेरून आलेला नाही. काम, क्रोध हे आपल्या आतले विकार आहेत. संधी मिळाली की ते बाहेर प्रगट होतात. आणि म्हणून मनावर सत्संगतीचा, भक्तीचा अंकुश ठेवा. सतत ईश्वराचं स्मरण केल्याने आतले विकार हळूहळू हळूहळू शांत होतात. आता सनतकुमार अतिशय क्रोध आलेला आहे आणि भगवंत त्यांच्या दर्शनाला यायच्या आधीच त्यांना शाप दिलाय. तुम्हा दोघांच्याही मनात विषमता आहे आणि म्हणून तुम्ही राक्षस योनीत जन्म घ्याल. बरं, एकदा दोनदा असं नाही, तुम्हाला 3 वेळा राक्षस योनीत जन्म घ्यावा लागेल. तुमचे 3 अवतार होतील. आता सनतकुमारांनी तर वैकुंठात क्रोध करण्याचं पाप केलं. सनकादिक ऋषींनी शाप दिला, दैत्य कुळामध्ये तुम्हाला 3 वेळा जन्म घ्यावा लागेल. भगवंत तिथे आलेले आहेत. भगवंतांनी विचार केला, यांनी माझ्या अंगणातच पाप केले आहे म्हणून ते घरात येण्यास पात्र नाहीत. यांनी अजून क्रोधाला जिंकलेलं नाही. सनतकुमारांनी अजून क्रोधाला जिंकलेलं नाहीये. म्हणून माझ्या धामामध्ये, माझ्या वैकुंठात येण्याची यांची पात्रता नाही. मी त्यांना बाहेर जाऊन दर्शन देतो असं म्हणून त्यांनी लक्ष्मीला बरोबर घेतलंय आणि ते बाहेर आलेत दर्शनाला. यद गत्वान निवर्तंतम. भगवंत लक्ष्मीला म्हणाले, बाहेर काहीतरी बोलाचाली चालू झाल्या आहेत, तर आपण बघूया कोण आलंय ते. देवानी सनतकुमारांकडे पाहिलंही नाही.
त्यांची नजर जमिनीकडे होती, कारण त्यांना कळून चुकलं होतं काय झालाय प्रकार. आपल्याकडून घडलेल्या पापाबद्दल जोवर जीवाला हार्दिक पश्चाताप होत नाही तोवर भगवंत दर्शन सुद्धा देत नाहीत. प्रभू त्यांच्याकडे पाहत नाहीयेत. आता जय विजय आलेत भगवंताच्या पायाशी आणि ते म्हणतायत की देवा, आम्हाला असा असा शाप लागलाय. देव म्हणाले, तुमची काही चूक झालेली नाहीये, तुमचा अपमान आहे तो माझा अपमान आहे. आणि मग भगवंत म्हणतायत, आपण माझ्या भक्तीचा आणि ज्ञानाचा प्रचार केला आहे. ब्रह्मदेव आणि लक्ष्मीपेक्षाही माझे भक्त अधिक मला प्रिय आहेत. आणि मग जय विजयांचं सांत्वन भगवंत करतायत आणि ते म्हणाले की तुमचे 3 अवतार होतील, त्या प्रत्येक वेळेला मी तुम्हाला मुक्त करेन. सनकादिकांच्या शापाने जय आणि विजय मग पुढे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू म्हणून जन्माला आलेले आहेत. दितीच्या गर्भात जे विजय आले ती 2 मुलं म्हणजे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. कामोपभोगाने दिती आणि कश्यपांच्या पोटी राक्षसांचा जन्म झाला. अशा प्रकारे हिरण्याक्षाचा जन्म झाला आणि हिरण्याक्षाचा वध कोणी केला? भगवानांनी वराह अवतार घेतला आणि हिरण्याक्षाचा वध करण्यासाठी भगवंतांनी वराह अवतार घेतला आणि रसातळाला गेलेली पृथ्वी वर आणताना, कारण तिथे हिरण्याक्षाचं राज्य होतं, आणि मग तिथे युद्ध केलंय आणि ते बाहेर आलेले आहेत. आता हिरण्याक्षाचा वध झाल्यानंतर हिरण्यकश्यपूला ही गोष्ट कळलेली आहे आणि हिरण्यकश्यपूला अतिशय राग आलाय आणि त्यांनी सांगितलं, मी आता इथून पुढे माझ्या राज्यामध्ये कोणीही भगवंतांचं नाव घ्यायचं नाही. जो कोणी विष्णूचं नाव घेईल त्याला तात्काळ त्याचा वध केला जाईल. अशा प्रकारे त्यांनी आज्ञा केलेली आहे. आणि पुढे अशा प्रकारे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू यांचा, हिरण्यकश्यपूचा पुढे वध होणार आहे आणि त्याच्यासाठी नरसिंह अवतार परमेश्वराला घ्यावा लागेल. आता आपण पाहिलं की सत्ययुगामध्ये हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष अवतार घेण्यासाठी जय विजयाचा हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू या हे अवतारित झाले. त्यांचा वध करण्यासाठी परमेश्वरांनी वराह आणि नरसिंह असे 2 अवतार सत्ययुगात घेतलेत. आणि पुढे हेच जय विजय त्रेतायुगात रावण आणि कुंभकर्ण म्हणून जन्माला आलेले आहेत. आता रावण हा अहंकार आणि कामाचं प्रतीक आहे. जसा हिरण्याक्ष हा लोभाचं प्रतीक आहे, हिरण्यकश्यपू हा लोभाचं प्रतीक आहे, तसा रावण हा अहंकार आणि कामाचा आहे आणि कुंभकर्ण हा प्रमादाचं प्रतीक आहे. आणि म्हणून परमेश्वराने एकच अवतार घेतलाय आणि राम अवतारामध्ये या दोघांचा वध केलेला आहे. पुढे द्वापार युगामध्ये शिशुपाल आणि दंतवक्र या नावाने हे अवतार जय विजयचे झालेले आहेत. आता शिशुपाल म्हणजे क्रोधाचा आणि दंतवक्र हा अभिमानाचा अवतार. अभिमान नाहीसा करण्यासाठी परमेश्वराने श्रीकृष्णाचा अवतार घेऊन त्या दोघांचा वध केला आणि पुढे त्यांना मुक्ती मिळाली आहे आणि जय विजय हे पुन्हा पार्षद म्हणून भगवंताच्या धामाला वैकुंठाला परत गेलेले आहेत. थोडा वेळ आता आपण भजन करू आणि पुढच्या कथेकडे जाऊ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता ब्रह्मदेवांच्या शरीरापासून जी 2 स्त्री आणि पुरुष उत्पन्न झाले, स्वयंभू मनू आणि राणी शतरूपा, या मनूला जे 2 पुत्र झाले, प्रियव्रत आणि उत्तानपाद, आणि मुली झाल्या आहेत, त्या 9 मुली झाल्या आहेत. आकुती, देवहूती आणि प्रसूती या 3 मुली, 9 नाही 3 मुली झालेल्या आहेत. आता त्या आकुतीचा रुचीशी विवाह झालाय
आणि देवहूतीचा कर्दमाशी झालाय, प्रसूतीचा दक्षाशी झालाय. आता विदुर मैत्रेयांना म्हणतायत की मला कर्दम आणि देवहूतीच्या वंशाची कथा सांगा, आणि देवहूती आणि कर्दम यांचा विवाह कसा झाला, पुढे कपिल महामुनी कसे जन्माला आले, आणि त्यांचंही मला थोडक्यामध्ये चरित्र ऐकायचं आहे. तेव्हा मैत्रेय म्हणतायत, कपिल हे ब्रह्मज्ञानाचे स्वरूप आहे. कर्दम व्हाल तर तुमच्या घरी कपिल येतील. कपिल येतील म्हणजे काय? स्वतः नारायण तुमच्या घरी येतील. कर्दम म्हणजे काय? तर जितेंद्रिय, इंद्रियांचं दमन करणारा. जोपर्यंत माणूस कर्दम म्हणत नाही तोपर्यंत त्याला कपिलाची म्हणजे नारायणाची प्राप्ती होत नाही. जीवन आपलं सात्विक बनवा. जितेंद्र होण्यासाठी काय करायला पाहिजे? आपलं जीवन सात्विक बनवायला पाहिजे. सरस्वतीच्या किनारी राहणारे हे जे आहेत सगळे ऋषी, हे जितेंद्रिय आहेत. सरस्वतीचा तट हा सत्कर्मांचा तट आहे. यमुनेचा आहे तो भक्ती स्वरूप आहे. गंगेचा आहे ते ज्ञान स्वरूप आहे. राजा कर्दम ऋषी सर्व दिवसभर तप करत असत आणि त्यांच्या तपाने भगवान त्यांना प्रसन्न झाले. भगवान कर्दम ऋषींच्या घरी अवतरिले आणि त्यांना शुकाचार्यांना दिवसभर ते तप करत असत. कर्दम ऋषींच्या तपाने भगवान प्रसन्न झाले आणि भगवान ऋषींच्या घरी अवतरले. विदुराच्या घरी जसे द्वारकानाथ गेले होते तसे प्रत्यक्ष भगवान तिथे अवतरलेत. कर्दम हे जितेंद्रिय होते, महात्मा होते. त्यांची तपश्चर्या सफल झाली आणि त्यांच्या समक्ष भगवंत प्रगट झाले. सिद्धपुराजवळ म्हणजे गुजरातमध्ये कर्दमांचा आश्रम होता. तेथे त्यांनी घनघोर तपश्चर्या केली. त्यांच्या शरीरात केवळ हाडं राहिली. अशा कठोर तपश्चर्येने भगवंत प्रसन्न झाले आणि जेव्हा भगवंत प्रगट झाले त्यावेळेला ते प्रगट झाल्यावर कर्दमांनी त्यांना पाहिल्यावर त्यांच्या डोळ्यातून हर्षाश्रू वाहू लागले आणि त्या अश्रूंनी बिंदू सरोवर निर्माण झालं. कर्दमांच्या डोळ्यातून जे अश्रू आले, आनंदाचे अश्रू आले, त्यांना अतिशय आनंद झाला आणि त्या अश्रूंनी जे सरोवर तयार झालं त्याला बिंदू सरोवर असं म्हटलंय. सिद्धपूरच्या यात्रेच्या वेळी या बिंदू सरोवरामध्ये स्नान करावं लागतं. कर्दमांना भगवंतांनी विचारलंय की काय इच्छा आहे आपली. त्यावेळी भगवंत कर्दम म्हणालेले आहेत, आपल्या दर्शनाने माझी दृष्टी सफल झाली. आपली प्राप्ती झाल्यानंतर संसाराची मागणी करणारा मूर्खच म्हणावा लागेल, नाही का? पण मी आपणाकडे स्त्री संगाची नाही तर सत्संगाची इच्छा करतोय. मला अशी स्त्री द्या की जी मला भगवंताकडे घेऊन जाईल. माझा विवाह संसार सागरात बुडून जाण्यासाठी नाही तर तरुण जाण्यासाठी व्हावा. ब्रह्मदेवानी मला लग्न करण्याची आज्ञा दिली आहे, पण मला पत्नी नाही तर घरात सत्संग हवाय. नावाड्या वाचून एकटी नाव काही भवसागर तरून जात नाही. नाविकही एकटा भवसागर तरून जाऊ शकत नाही. स्त्री नौका आहे आणि पुरुष नाविक आहे, तर दोघांनाही परस्परांच्या साह्याची आवश्यकता आहे. तेव्हा तुम्ही मला सत्संग घडवणारी स्त्री माझ्या आयुष्यामध्ये येऊ दे. धर्माच्या आचरणासाठी मला पत्नीची आवश्यकता आहे. त्यावर भगवंत म्हणाले, 2 दिवसामध्ये मनु तुमच्याकडे येईल आणि आपली कन्या देवहूती तुम्हाला अर्पण करेल. पती आणि पत्नी पवित्र जीवन जगले तर भगवंत सुद्धा तुमच्या घरी जन्माला येण्याची इच्छा करतात. भगवंत पुढे म्हणाले, मी सुद्धा पुत्र रूपाने तुमच्या घरी येईन. मी पुढे पुत्र रूपाने तुमच्या घरी तुमच्या पोटी जन्माला येणार आहे आणि मला सांख्यशास्त्राचा उपदेश जगाला करायचा आहे.
असं त्यांनी सांगितलं आणि श्रीहरी अंतर्धान पावलेले आहेत. इकडे नारद मुनी मनूजवळ आले आणि मनूला म्हणाले, मनू, तू आपली कन्या ही जी देवहूती आहे ती कर्दमांना दे, असं सांगून नारद मुनी निघून गेलेत. मग मनू आणि शतरूपा देवहूतीला घेऊन कर्दम ऋषींच्या आश्रमात आले. कर्दमांनी देवहूतीची परीक्षा घ्यायचं ठरवलं. कर्दमांनी काय केलं परीक्षा घेण्यासाठी, तर त्यांनी 3 आसनं टाकली आणि तिघांनाही म्हणले बसा. त्यावेळेस मनू आणि शतरूपा बसले, पण देवहूती काही बसली नाही. तिला कळलं इथे आपले काहीतरी इथे गडबड आहे. कर्दमांनी म्हटलंय, देवी आपल्यासाठी आसन टाकलंय, तुझ्यासाठीच आसन आहे, बैस. देवहूतीने विचार केला, जर हे माझे पती होणार असतील तर पतीने टाकलेल्या आसनावर मी बसल्याने माझ्याकडून पाप होईल. या आसनावर मी बसणं हा माझा धर्म नाही, आणि नाही बसले तर देणाऱ्याचाही अपमान होईल. म्हणून तिने आपला उजवा हात आसनावर ठेवला आणि ती आसनाच्या जवळ बसली. जुन्या काळी बघा, मान अपमान आपण म्हणतो ना की आचरणाचे नियम, शिष्टाचार पद्धती ह्या पूर्वीच्या काळी किती कडक होत्या. आणि तर आजकालच्या पिढीमध्ये वडील बाहेरून आले तरी मुलं पलंगावर लोळत असतात, सोफ्यावर लोळत असतात, पाय पसरून बसलेले असतात. चटकन उभं राहून रिस्पेक्ट देण्याची जी पद्धत पूर्वकाळ होती ती आता राहिली नाही. कारण आता बाबा हा मित्र आहे, अरे बाबा. आता अहो बाबा ही पद्धत संपली, आता अरे बाबा आले. पण पूर्वीच्या काळी हा एक दुसऱ्याला एक म्हणजे वरिष्ठांना किंवा आपल्या पतीला एक आदर देण्याची जी प्रथा होती, त्या प्रथेनुसार देवहूती कर्दम ऋषींच्या परीक्षेत पास झाली आणि त्यांना आवडलं तिचं हे वागणं. कर्दमांनी विचार केला की ही कन्या योग्य आहे आणि हिच्याशी विवाह करण्यास हरकत नाही. मनू म्हणाले की ही माझी कन्या आहे, ही मी तुम्हाला अर्पण करू इच्छितो. कर्दम ऋषी म्हणाले, विवाह करण्याची तर माझी पण इच्छा आहे, पण प्रथम मी एक प्रतिज्ञा केली आहे ती तुम्हाला सांगतो. माझा विवाह जो आहे तो विलासासाठी नाही आहे, तर कामाचा नाश करण्यासाठी झालेला आहे आणि करायचा आहे मला, अशी माझी इच्छा आहे, माझी प्रतिज्ञा आहे की मी फक्त एक पुत्र होईपर्यंत गृहस्थाश्रमी राहीन. ज्या वेळेला मला मुलगा होईल त्यावेळेला मी सर्वस्वाचा लौकिक संबंधाचा त्याग करून मी संन्यास घेणार आहे. पण माझी ही प्रतिज्ञा तुमच्या कन्येला मान्य असेल तरच मी विवाह करायला तयार आहे. तेव्हा मनू आपल्या कन्येला म्हणाले, मुली, हे तर लग्नाच्या आधीच संन्यासाच्या गोष्टी करतायत, आपण कसं काय ग तुझा हा विवाह करायचा. पण देवहूती सुद्धा काही साधारण मुलगी नव्हती. शुकाचार्य सांगतायत परीक्षिताला, बघ देवहूती त्यावेळेला काय उत्तर दिलंय, मला सुद्धा अशाच पतीची आवश्यकता होती. कामांधून संसार सागरात बुडण्यासाठी गृहस्थाश्रम नाहीये. माझी सुद्धा अशीच इच्छा आहे की एखादा जितेंद्रिय पती, ज्याचा इंद्रियांवर विजय ज्याने मिळवला आहे, संयम आहे ज्याच्याजवळ, असाच पती मला मिळावा. पुढे मग मनूनी विधीपूर्वक कन्यादान केलंय आणि देवहूती आणि कर्दमांचा विवाह झालेला आहे. देवहूती कर्दमांच्या आश्रमात राहायला लागली. तिला वाटलं की माझे पती तपस्वी आहेत आणि म्हणून मी सुद्धा तपस्विनी झाली पाहिजे. दोघे सुद्धा 12 वर्ष एकाच घरात संयमाने राहिलेले आहेत, निर्विकार राहिलेले आहे. आता अशा प्रकारे आणखी कोण राहिले माहितीये का, तर शंकरावर भाष्य करणारे जे शंकराचार्य होते, 36 वर्ष ते असे राहिलेले आहेत. पत्नीशी त्यांचं बोलणं पण झालेलं नाही आहे आणि एक दिवस ते शंकर भाष्यावर टीका लिहित होते.
मिश्र नावाचे ऋषी आहेत ते, शंकराचार्य नाही, माफ करा. 1100 वर्षांपूर्वी दक्षिणेमध्ये घडलेली घटना आहे. वाचस्पती मिश्र नावाचे एक ऋषी होते आणि ते शंकर भाष्यावर टीका लिहित होते. आणि ते लिहिता लिहिता 36 वर्षाचा काळ लोटलेला आहे. आणि त्यांची पत्नी त्यांची सेवा करते मौन होऊन. आणि त्यांना माहिती नाही आपली पत्नी कोण आहे. आता विसरून गेलेत ते लग्न झाल्याचं सुद्धा. आणि एक दिवस रात्रीच्या प्रकाशामध्ये दिव्याची ज्योत दिव्याला काजळी आली आणि म्हणून ती दिव्याची काजळी काढून दिवा नीट प्रकाशित करते त्यांची पत्नी. त्यावेळेला त्यांचं सहज लक्ष त्या पत्नीवर गेलं आणि त्यांनी विचारलं, देवी तू कोण आहेस? लग्न होऊन 36 वर्ष उठून गेली आहे तरी आपली पत्नी त्याला ओळखता येत नाही. मग ती पत्नी म्हणतेय, आपलं लग्न झाल्याचं आपणाला आठवतंय का? तेव्हा ते वाचस्पती मिश्र म्हणतायत, हो थोडं थोडं आठवतंय. मग माझ्याशीच आपला विवाह झालाय, मी आपली पत्नी आहे. तेव्हा वाचस्पतींच्या मनात थोडा प्रकाश पडला. 36 वर्ष मौन पाळून तू माझी सेवा केलीस, तुझे माझ्यावर अनंत उपकार आहेत. आणि म्हणून त्यांनी जे भाष्य केलं ते भामती टीका अशा नावाने ते प्रसिद्ध केलं. वाचस्पतींनी तिला विचारलं, देवी तुझं नाव काय? त्यांना आता नाव पण विसरलं पत्नीचं. तेव्हा ती पत्नी म्हणाली, या दासीला भामती म्हणतात. तेव्हा वाचस्पती म्हणाले, मी शंकर भाष्यावर जी टीका लिहित आहे तिचं नाव मी भामती टीका ठेवीन. आणि पुढे ही टीका भामती टीका नावाने प्रसिद्ध झाली. अशा प्रकारे संयमाने राहणारे आणि त्यांच्यासारखेच हे कर्दम ऋषी 12 वर्ष उलटून गेली आहेत. कर्दम हा जीवात्मा आहे तर देवहूती ही बुद्धी आहे. देवहूती देवाला बोलावणारी निष्काम बुद्धी आहे. आणि एके दिवशी 12 वर्षानंतर कर्दमांच्या लक्षात आलंय की देवहूतीचं शरीर अतिशय दुर्बल झालंय. माझी सेवा करता करता तिचं शरीर जर्जर झालंय. त्यांना देवहूतीबद्दल खूप प्रेम वाटू लागलं, हृदय भरून आलं त्यांचं. त्यांनी देवहूतीला म्हटलं, देवी काहीतरी माग, तू जे मागशील ते आज मी तुला देईन. देवहूती सुद्धा ज्ञानी होती. ती म्हणाली, आपल्यासारखे ज्ञानी पती मिळाले, अजून मला काय पाहिजे? मला काहीच नको, माझं सौभाग्य अखंडित राहो, एवढीच माझी इच्छा. कर्दम म्हणाले, नाही, तुला काही ना काहीतरी मागावेच लागेल. त्यावर देवहूती म्हणाली की लक्षात आहे ना, तुम्ही एक प्रतिज्ञा केली होती, एक अपत्य झाल्यावर मी संन्यास घेईन. आता जर आपली इच्छा असेल तर एका बालकाचं दान मला द्या. मग त्यानंतर कर्दम ऋषींनी म्हटले की तू ठीक आहे, तू नदीमध्ये स्नान करून ये आणि शृंगार करून ये असं त्यांनी सांगितलंय. आणि अचानक त्यांनी अनेक मनानी त्या दिव्य दृष्टी होती त्यांच्याजवळ आणि त्या दिव्य दृष्टींनी एक असं मोठं यान तयार केलं. आणि त्या यानामध्ये अनेक स्फटिक दिव्यरत्न माणकं यांनी ते यान आतून सजवलं. त्याच्यामध्ये खूप दासी सेवेला ठेवले. त्याच्यामुळे अनेक सरोवरं निर्माण केली, सुंदर सृष्टी निर्माण केली, पक्षी फुलं बागडतायत अशा प्रकारे त्यांनी हे केलं. आणि देवहूतींनी त्यांना म्हटलंय की मला सगळे लोक फिरून यायचे, सगळ्या लोकांमध्ये भ्रमण करायचे, जनलोक, तपोलोक, महालोक. आणि मग कर्दम ऋषींनी सांगितलंय मी तुझी इच्छा पूर्ण करतो. आणि मग पुढे ते शृंगार करून आलेली आहे ती. आणि मग शृंगार करून आल्यानंतर कर्दमांनी तिला आपल्या या यानामध्ये तयार केलेल्या यानामध्ये बसवलंय आणि ते विहाराला तिच्याबरोबर बाहेर पडलेले आहेत. विहाराला बाहेर पडल्यानंतर पुढे त्यांना 9 कन्या झाल्यात. आता त्या 9 कन्या कोण? तर कला, शांती, ख्याती, अरुंधती, अनुसूया, क्रिया, श्रद्धा, गती आणि हवीरभू अशा 9 कन्यांचा जन्म त्यावेळी झालेला आहे. देवहूतीला 9 मुली झाल्या पण एकही मुलगा झाला नाही. आता ह्या 9 कन्यांचा अर्थ काय? तर 9 म्हणजे नवविधा भक्ती आहे. नवविधा भक्ती वाचून ज्ञान प्राप्त होईल का?
तर या नवविधा भक्तींचं पूर्ण ज्ञान होत नाही तोपर्यंत भगवंत जन्माला येणार नाहीत. तर नवविधा भक्ती म्हणजे काय? श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य व आत्मनिवेदन ही 9 अंग म्हणजे नवविधा भक्ती आहेत. आणि ही नवविधा भक्ती सिद्ध झाल्यावरच कपिल भगवानांचा अवतार होणार आहे. भक्तीची उत्तरावस्था म्हणजे काय? तर ज्ञान. भक्ती ज्ञानाय कल्पते. तात्विक दृष्टीने या नवविधा भक्ती जन्माला आल्या असं म्हणूया आपण. भक्तीत प्रथम दासोहम आणि नंतर सोहम. 9 कन्यांच्या जन्मानंतर कर्दम निघाले संन्यास घ्यायला. आता कर्दमांना वाटलं की या विलासी जीवनाचा आता शेवट करून टाकू. आता आपण काही थांबायचं नाही, आपण चला संन्यास घ्यायला जाऊ. त्यावेळेला देवहूती म्हणाली, मलाही त्याग करण्याची इच्छा आहे. विवाहाचा अर्थ म्हणजे शरीर 2 पण मन एकच ना. नाथ, पण आपण तर मला वचन दिलं होतं की 1 मुलगा झाल्यानंतर मी संन्यास घेईन, पण अजून तर मुलगा झालाच नाहीये. आणि शिवाय या मुलींची जबाबदारी पुढे कोण करणार? त्यांची जोपासना राहिली आहे, अजून त्यांची लग्न व्हायची आहेत. आपली जबाबदारी पूर्ण न करताच आपण जाणार का? या मुलींची व्यवस्था आपण लावायला हवी आणि मग आपण संन्यास घ्यावा. कर्दम आणि देवहूतींनी विकाराचा त्याग केला आणि ते म्हणाले, कर्दमांनी तिला होकार दिला. आणि मग पुढे त्या मुली मोठ्या झाल्यानंतर कर्दमांनी कलेचा विवाह मरुची ऋषींशी केला, शांतीचा अथर्वांशी केला, ख्यातीचा भृगु ऋषींशी केला, अरुंधतीचा वशिष्ठ ऋषींशी विवाह झाला, अनुसूयेचा अत्री ऋषींशी झाला, क्रियेचा क्रतु ऋषींशी झाला, श्रद्धेचा अंगिरा ऋषींशी झाला, हवीर्भूचा पुलस्त्याशी झाला आणि गतीचा पुलह ऋषींशी विवाह केलेला आहे. अशा प्रकारे विवाह झाला आणि त्यानंतर त्यांनी आराधना परमेश्वराची केली आणि साक्षात भगवंतांनी देवहूतीच्या गर्भामध्ये वास केलेला आहे. 9 महिन्यांचा काळ होऊन गेला. योगी व साधू सर्वांचे आचार्य आता प्रगट होणार होते. त्यावेळेला ब्रह्मदेव आणि इतर सर्व देव कर्दम ऋषींच्या आश्रमात आलेले आहेत आणि कर्दमांना म्हणालेले आहेत, तुमचा गृहस्थाश्रम सफल झालेला आहे आणि तुम्ही आता सगळ्या जगाचे पिता झालेले आहात. परमभक्त परमेश्वर भगवंत साक्षात तुमच्या पोटी आता जन्माला घेणार आहेत. आता जे बालक जन्माला येणार आहे ते जगाला दिव्य अशा ज्ञानाचा उपदेश करणार आहे. आणि पुढे कर्दम व देवहूती यांच्या तपश्चर्येने आणि आतुरतेने भगवानांनी त्यांच्या पोटी पुत्र रूपाने जन्म घेतलेला आहे, अवतार झालेला आहे त्यांचा. आणि त्यांचं नाव कपिल असं ठेवलेलं आहे. बोला कपिल भगवान की जय. 2 मिनिटं आता इथे आपण थोडा जप करूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. आता या पुढे त्यांचा कपिल भगवानांनी अवतार घेतलाय आणि त्यांना हळूहळू ते मोठे होत आहेत. कपिल भगवानांची मुंज झालेली आहे. मुंज झाल्यानंतर त्यांना सर्व ज्ञान प्राप्त करून आता कर्दम ऋषींनी ठरवलं की मी आता संन्यास घेण्यासाठी जाईन. त्यावेळेला देवहूतीने त्यांना म्हटलंय की तुम्ही संन्यास घेणार, मला तर ज्ञान पाहिजे, तर मला कोण ज्ञान देणार, मला ज्ञानाचा उपदेश कोण करणार. त्यावेळेला कर्दम म्हणालेले आहेत, तुला ज्ञानाचा उपदेश करण्यासाठी हा कपिल मुनी आता तुला झालेला आहे, तो ज्ञानी आहे आणि माझ्यापेक्षा जास्त उपदेश चांगला तो करेल तुला. आणि म्हणून तू आता मला अडवू नकोस, आता मला संन्यास घेऊ दे आणि मी पुढे हा मुलगा कपिल मुनी तुला उपदेश करेल आणि जो तुला उपदेश करेल तो कपिल गीता म्हणून पुढे प्रसिद्ध होणार आहे. आणि आता तू कपिल मुनी जे सांगतील त्याप्रमाणे आपलं आचरण कर.
आपण आता या पुढची जी कथा आहे ती पुढील भागात बघूया. तोपर्यंत कपिल भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. कपिलांनी पुढे काय काय देवहूतीला उपदेश केलाय तो आता आपण पुढील भागात बघूया. तोपर्यंत नमस्कार.